नमस्कार मित्रांनो, पन्हाळा किल्ल्याच्या ह्या 5व्या भागात मी तुम्हा सर्व इतिहासप्रेमी दुर्गरसिकांचे स्वागत करतो। मागच्या 4 भागात आपण प्राचीन ऋषीमुनींपासून सुरुवात करून शिलाहार, यादव, खिलजी, बहमनी, आदिलशाही असा इतिहास बघत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासापर्यंत येऊन पोहोचलो होतो। त्याचबरोबर मागील भागात आपण राजदिंडी दरवाजा, पुसाटीचा बुरुज असे पन्हाळ्याचे भाग देखील पाहिले। या 5व्या भागात आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात प्रवेश करत आहोत व त्यांच्या काळात मराठा राजकारणाने कशी कापट कारस्थानांची आडवळणे घेतली व त्यातूनही मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने व चातुर्याने कशी मात केली ते देखील समजून घेणार आहोत। त्यासोबत पन्हाळा किल्ल्याचे पुढचे स्थळदर्शन देखील आपण करणार आहोत। तुम्ही पण सोबत येत आहात ना? चला तर मग इतिहासाच्या पानात प्रवेश करूया। मित्रांनो, आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा पन्हाळ्यासंबंधी असलेला इतिहास पाहिला। आता यापुढील पन्हाळ्याच्या इतिहासाचे पान आपल्याला काही कटू आठवणी देखील सांगते। 20 नोव्हेंबर 1679 साली संभाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीतून निसटून विजापुरात पोहोचले आणि तेथून 4 डिसेंबर 1679 रोजी पन्हाळा किल्ल्यावर मुक्कामी आले। ह्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांना भेटायला पन्हाळ्यावर आले। काही दिवस संभाजी राजांबरोबर शिवाजी महाराज स्वतः पन्हाळ्यावर राहिले आणि येथेच त्यांची नेमणूक करून परत छत्रपती शिवाजी महाराज रायगडाला रवाना झाले। हा टोटल प्रसंग जो आहे तो विवादास्पद मुद्दा आहे, कारण काही इतिहासकारांच्या मते संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्देशाने वर भांडण झाले असे दाखवून मोगल बाजूला जाऊन मिळाले होते आणि तेथे राहून त्यांनी मोगलांच्या फौजेमध्ये दुही माजवायचा प्रयत्न केला। पण कागदपत्र पाहता असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर चिडून संभाजी महाराजांनी त्यावेळेला मराठा राज्याची बाजू सोडून मोगलांकडे जाऊन मिळणं पसंत केलं होतं। अर्थात मी काही इतिहास तज्ज्ञ नसल्यामुळे मी तुम्हाला नक्की काय झालेलं हे सांगू शकत नाही, पण दोन्ही बाजू मात्र तुमच्या पुढे मांडू शकतो। तर ह्यापुढची कथा बघताना आपल्याला असं दिसतं की 3 एप्रिल 1680 या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले। ही बातमी स्वराज्यद्रोही मंत्र्यांनी मात्र संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर न कळवता परस्पर राजाराम महाराज हे जे धाकटे बंधू होते संभाजी महाराजांचे, त्यांचं मंचकारोहण रायगडावर घडवून आणले। अण्णाजी दत्तो सचिव आणि त्यांच्या दबावाखाली मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी रायगडावरून पन्हाळ्याचे मुख्य हवालदार बहिर्जी इंगळे नाईक व सोमाजी बंकी यांना गपचूप संभाजी महाराजांना ताब्यात घ्यायचा हुकूम सोडला। पण शिवछत्रपतींच्या स्वर्गवासाची बातमी कळताच संभाजीराजे मात्र स्वावत झाले। अण्णाजी दत्तो याने सेनापती हंबीरराव मोहिते सरनौबत यांना सुद्धा कटात ओढायचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेल्या चतुर हंबीररावांनी स्वामिनिष्ठ राहून कटाचा डाव अण्णाजी दत्तोंवरच उलटवला। संभाजी राजांना कैद करण्याअगोदर अण्णाजी दत्तो सचिव आणि मोरोपंत पिंगळे पेशवे तळबिडला सेनापतींच्या भेटीला गेले असता सरनौबत हंबीरराव यांनी त्यांना कैद करून बाजी उलटवली व पेशवा आणि सचिव यांना कैदी बनवून सेनापती मे 1680च्या सुमारास पन्हाळगडावर दाखल झाले। अशा रीतीने कपट कारस्थानांचं एक पान देखील पन्हाळ्याच्या इतिहासात लिहिले गेले। पन्हाळ्याच्या इतिहासातून आता आपण परत एकदा वर्तमानात येऊन पन्हाळ्याच्या स्थलदर्शनाच्या पुढील भागाकडे वळूया। राजदिंडी पाहून झाल्यानंतर पन्हाळ्याच्या स्थलदर्शनातले सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे तबक उद्यान हे जे पन्हाळा किल्ल्यात अस्तित्वात आहे। या उद्यानाच्या दरवाजापाशीच पर्यटकांच्या सोयीसाठी बरीचशी खाण्यापिण्याची दुकानं आपल्याला दिसतात। मुंबईसारखी जणू येथे चौपाटीच निर्माण झालेली आहे। येथून जेव्हा आपण आत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हे अतिशय विशाल उद्यान दिसते।
हे उद्यान 1954 साली पन्हाळ्याला जेव्हा गिरीस्थान नगर परिषदेचा दर्जा मिळाला तेव्हा नगर परिषदेच्या दृष्टिकोनातनं बागबगीचे हवेत म्हणून निर्माण करण्यात आले। हे उद्यान सध्या भारतीय वन खात्याच्या ताब्यात असून ह्या उद्यानात आपल्याला महत्त्वाची अशी ऐतिहासिक खूण म्हणजेच वाघ दरवाजा दिसतो। आता आपल्या समोर जी वास्तू आपल्याला दिसत आहे तो म्हणजेच वाघ दरवाजाच्या पाठच्या बाजूला असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या देवड्याच आहेत। इतक्या भव्य देवड्या फारच कमी किल्ल्यांच्या पहारेकऱ्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या होत्या। तुम्ही बघू शकता आजही वाघ दरवाजाचं हे संपूर्ण बांधकाम अतिशय भक्कम स्वरूपामध्ये उभे आहे आणि याला एल आकारात पहारेकरांच्या भव्य अशा देवड्या बांधून काढण्यात आलेल्या आहेत। येथे कुठल्या तरी सेवाभावी संस्थेने या दरवाजाचे नावाचा नामफलक देखील लावलेला आहे आणि आपल्याला या दरवाजाची पाठची अशी ही मोठी अशी विस्तृत बाजू येथून फारच चांगल्या रीतीने पाहता येते। येथून पुढे आपल्याला जर आत प्रवेश करायचा असेल तर तबक उद्यानासाठी प्रवेश फी म्हणून ₹5 जंगल विभागाला आपल्याला द्यावे लागतात आणि ही फी देऊनच आपण तबक उद्यानात प्रवेश करू शकतो। जेव्हा तुम्ही येथून आत प्रवेश कराल तेव्हा ह्या उद्यानाला तबक उद्यान का म्हणतात हे कळते, कारण जसं बशीचा आकार असतो, बाजूचा गोलाकार वर आणि आतमध्ये खोलगट भाग, तसंच जणू काय हे तबक रूपाने ह्या पन्हाळ्याच्या भागात हा खोलगट भाग नैसर्गिक रीतीने तयार झालेला आहे आणि ह्या तबकामध्ये प्राचीन काळापासून जंगल असल्याने ह्या जंगलाचा आजच्या वन खात्याने चांगला उपयोग करून येथे उद्यान विकसित केलेले आहे। जेव्हा आपण येथे येतो तेव्हा आपल्याला याची प्रचिती येते। येथे खूप विविध प्रकारची वृक्षराजी आहे। त्याचबरोबर वन विभागाने येथे पन्हाळा किल्ल्याची छोटीशी प्रतिकृती म्हणजे मॉडेल तयार केलेले आहे। त्यामुळे आपण नक्की पन्हाळ्याच्या कुठल्या भागात आहोत ह्याची देखील पर्यटकांना कल्पना येते आणि पन्हाळ्यामध्ये किती विविध स्वरूपाची ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इमारती आहेत हे देखील एका नजरेच्या दृष्टिक्षेपात पाहता येते। त्यामुळे ही प्रतिकृती अगदी तंतोतंत नसली तरी बऱ्यापैकी महत्त्वाची आहे। येथून जेव्हा आपण ह्या उद्यानाचं निरीक्षण करायला लागतो तेव्हा या उद्यानांच्या कडावर आपल्याला एकेकाळची अतिशय भक्कम पण आता वनराजीने वेढलेली आणि नाजूक झालेली तटबंदी दिसायला लागते। ही तटबंदी एकेकाळी पन्हाळ्याचं रक्षण करणारी महत्त्वाची यंत्रणा होती। ह्या तबक उद्यानाच्या बाजूच्या कड्यावर ह्या तटबंदीचे अवशेष आता आपण पाहू शकतो। अशा रीतीने पन्हाळ्याच्या 3 मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक असणारा हा वाघ दरवाजा तबक उद्यानात आपण पाहू शकतो। 4 दरवाजा नष्ट झाला, 3 दरवाजा कसा का होईना अजूनही उभा आहे। तसाच हा वाघ दरवाजा पण इंग्रजांच्या काळात झालेल्या मोडतोडीचा साक्षीदार आहे। इंग्रजांनी येथून प्रवेश करताना त्रास जास्ती होऊ नये म्हणून या दरवाजाची रचना बदललेली आपल्याला दिसते। याच्या प्राचीन महिरपींमध्ये दगड भरून अतिशय छोटा प्रवेश मार्ग सध्या निर्माण केलेला आपल्याला दिसतो। ही जी रचनेची फेरफार आहे हे इंग्रजांच्या काळात झालेले आहे, पण येथूनच पन्हाळ्याचा 3रा प्रवेश मार्ग एकेकाळी होता। पण मराठ्यांच्या इतिहासातील कपट कारस्थानांची मालिका काही येथे थांबत नाही। याच्या पुढचे इतिहासाचे पान बघताना आपल्याला असे दिसून येतं की मे 1680च्या अखेरीस संभाजीराजे पन्हाळ्यावरून निघाले। जून 1680मध्ये त्यांनी किल्ले रायगडाचा ताबा घेतला आणि जून अखेरीस राजकैदी पेशवे व सचिव यांना मुक्त केले। 20 जुलै 1680 रोजी संभाजीराजांनी मंचकारोहण केले। माघ शुद्ध सप्तमी शके 1602 म्हणजेच इसवी सन जानेवारी 1681 साली संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक होतो। छत्रपती संभाजी महाराज ह्याच वर्षी पन्हाळा किल्ल्यावर दौऱ्या करता येतात ही देखील नोंद मराठा दफ्तरात उपलब्ध आहे। याच दरम्यान ऑगस्ट 1681मध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर दुसऱ्यांदा घातकीपणे विषप्रयोग करण्यात येतो। मराठा सत्तेचे नशीब बलवत्तर असल्याने हा कट फसतो व जेवणातून दिलेले विष संभाजीराजे आधीच ओळखतात। ज्या नोकराने जेवण वाढले त्यालाच ते जेवण दिले जाते व त्यातला काही भाग एका कुत्र्याला सुद्धा वाढला जातो।
दोघेही काही तासात जेवणातील विषामुळे मरतात. या कटात सामील असलेल्या सोमाजी बंकी, सूर्या निकम, बापूजी माळी यांना पन्हाळ्यावरच ठार करण्यात येते. रायगडातील मंत्र्यांचा देखील ह्यात सहभाग आढळून येतो. त्यातच मुघल शहजादा अकबर जो छत्रपतींच्या आश्रयाला आला असतो तो अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी चिटणीस यांच्या कटातील पुरावा असणारी पत्रेच छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळगडावर पाठवतो. त्यामुळे ह्या गंभीर कारस्थानाची माहिती हाती पडताच ह्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज हत्तीच्या पायी देतात. 16 सप्टेंबर 1681 या दिवशी ही घटना कळते. ह्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराज कर्नाटक मोहिमेच्या वेळेस दक्षिणेत जाताना 1688 साली पन्हाळ्यावर येतात. ह्याच साली म्हणजेच 1688 साली गणोजी शिर्के याच्याशी कवी कलशाची लढाई होऊन तणाव निर्माण होतो. शिर्के फौजा कवी कलशचा पराभव करून त्याला विशाळगडावर घेरतात. तेव्हा कवी कलश याची मदत करण्यासाठी परत एकदा छत्रपती संभाजी महाराज पन्हाळा प्रांतात येतात. विशाळगडावर कवी कलशांना भेटून महाराज किल्ल्यावर येतात. ह्यावेळी स्वराज्यावर औरंगजेबाचे भयानक आक्रमण 1682 सालापासून सुरू झालेले असते. खूप लढाया सुरू असतात. मुघल आपल्या अतिविशाल बळाने आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवून मराठ्यांवर लक्ष केंद्रित करून चालून आलेले असतात. शेख निजाम मुकर्रब खान हा मुघल सेनापती कोल्हापूर शहर जिंकून पन्हाळ्यावर हमल्याच्या बेतामध्ये असतो. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावरून रायगडावर परतत असताना फितुरी व दगाबाजीमुळे संगमेश्वरजवळ हाच शेख निजाम मुकर्रब खान छापा टाकून छत्रपती संभाजी महाराजांना पकडतो. त्यावेळेला पन्हाळा प्रांताचे सरदार व मराठा सरनोबत म्हाळोजी घोरपडे छत्रपतींना वाचवता प्राणांचे बलिदान करतात. 1 फेब्रुवारी 1689 छत्रपती कैदी बनतात. 11 मार्च 1689 क्रूर कपटी औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करतो. त्यांचे हाल करून त्यांना ठार मारतो. मुघल फौजा राजधानी रायगड वेढतात. महाराणी येसूबाई यांच्या सल्ल्याने राजाराम महाराज तिसरे छत्रपती बनतात. 5 एप्रिल 1689 ह्या दिवशी राजाराम छत्रपती साहेब रायगडाचा विडा फोडून दक्षिणेत प्रतापगडावर ऑगस्ट 1689 रोजी पोहोचतात. त्याच्या पाठोपाठ मुघल फौजा देखील प्रतापगडाचा रोख धरतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच 1689 साली राजाराम महाराज पन्हाळ्यावर हजर होतात. पाठीवर मुघली सैन्याचा ससेमिरा सुरूच असतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासनं ते छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या पानातनं डोकावलो. आता आपण परत एकदा पन्हाळ्याच्या स्थळदर्शनाकडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण पन्हाळा किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असणाऱ्या वास्तूचे दर्शन करायला जात आहोत. दुर्दैवाने ही वास्तू जरी महत्त्वाची असली तरी इंग्रजांच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी खात्याच्या आवारात तिची नेमणूक करण्यात आली आहे असं खेदाने म्हणावं लागतं. कारण ह्या वास्तूला लागूनच आज आपण सरकारी इमारती पाहू शकतो ज्या विश्रामगृह म्हणून पन्हाळ्यावर वापरल्या जातात. पण त्याने मात्र ह्या वास्तूचं महत्त्व काही कमी होत नाही. ही वास्तू म्हणजेच पन्हाळ्यावरची सज्जा कोठी. या सज्जा कोठीमध्ये पन्हाळ्यावर असलेल्या सर्वच ऐतिहासिक घडामोडींमधील राजकीय महत्त्वाच्या भेटी झाल्या असं बहुतांश इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण असंही सांगता येतं की ही जी कोठी आहे ही तटबंदीला लागून असल्यामुळे महत्त्वाच्या राजकीय भेटी कदाचित बालेकिल्ल्यात होत असावा आणि समारंभ केवळ ह्या राजवाड्यात होत असावे अशी देखील शक्यता आहे. कारण तटबंदीच्या इतक्या जवळ महत्त्वाच्या राजकीय भेटी सुरक्षेमुळे कदाचित होत नसाव्या, पण ह्याबाबत इतिहासकारामध्ये दुमत आहे. सज्जा कोठी पन्हाळा किल्ल्याच्या उत्तर भागातील पूर्व बाजूच्या तटबंदीवरच आपल्याला पाहायला मिळते. या कोठीचे बांधकाम आजही अतिशय भक्कम दगडी चिऱ्यांच्या बांधणीचे आपण पाहू शकतो.
ही दुमजली कोठी आदिलशाही कालखंडात पन्हाळ्यावर बांधण्यात आली। त्यासंबंधीचा शिलालेख आजही आपल्याला कोठीच्या मुख्य सभागृहात पाहायला मिळतो। सज्जा कोठीमधला हा शिलालेख फारसी भाषेत असून 3 ओळीत लिहिलेला आहे। तो पुढील प्रमाणे: दर सुल्तान इब्राहिम आदिल शाह फ़र्क अकवा बर सर किला करदासुद महाल दिलकुशा, 1 नवरस गस अर्ज बाद 2 नवरस बुलंद बना करदा मकसूद अकवा इन मंजर खुशनुमा, दर सहूर सन समान अलफ सुद्स कायन क्वाह नको या रब मा औद अबद ऐन क्वासर बा सफा। याचा अर्थ सुलतान इब्राहिम आदिलशहाच्या राज्य कार्यकाळात या किल्ल्याच्या पठारावर एक आकर्षक महाल बांधण्यात आला। हा वाडा 1 नवरस, नवरस म्हणजे अंतर मोजण्याचे त्या काळचं प्रमाण होतं, 1 नवरस रुंद व 2 नवरस उंच असून मकसूद आका ह्याने बांधला आहे। सुहूर सन 1000 म्हणजेच इसवी सन 1607 साली ही इमारत बांधण्यात आली। हे ईश्वरा, हे बांधकाम विश्वाच्या अंतापर्यंत अखंडित राहो, अशा अर्थाचा हा शिलालेख आपण सज्जा कोठीच्या मुख्य सभागृहात पाहू शकतो। तळमजल्यावर मुख्य सभागृह आणि सज्जा कोठीमधला प्रसिद्ध असा सज्जा पाहून आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सज्जा कोठीला अतिशय अरुंद दगडी बोळातनं पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिने दिसतात आणि हे अतिशय अरुंद असल्याचे कारण की जुन्या काळी बहुतेक वेळेला सर्वच राजकीय इमारती ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बांधल्या जात असल्यामुळे जर हमला झाला तर प्रचंड संख्येने आक्रमणकर्त्या सैनिकांना वर येता येऊ नये म्हणून एका वेळेला अवघड रीतीने का होईना अवघ्या 1-2 सैनिकांनाच वावरता येईल एवढा अरुंद बोळातनं आपल्याला पहिल्या मजल्यावर जाता येतं। पहिल्या मजल्यावर खालील तळमजल्यापेक्षा अतिशय सुंदर नक्षीकामाने नटलेल्या खोल्या आपण पाहू शकतो। जेव्हा आपला प्रवेश होतो तेथेच आपल्याला वर जाण्यासाठी म्हणजे ह्या सज्जा कोठीच्या गच्चीत जाण्यासाठीचा मार्ग सध्या पुरातत्व खात्याने बंद केलेला दिसतो। येथे आपण पाठील बाजूच्या सज्जात प्रवेश करतो। या सज्जातून आपल्याला पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या बाजूला असलेला परिसर निहाळता येतो। येथून पाहणी करून जेव्हा आपण परत उलट दिशेने जातो तेव्हा तटबंदीच्या दिशेने असणाऱ्या काही बंद खोल्या आपल्या दर्शनास पडतात। आता ह्या खोल्यांमध्ये लोकांनी घाण करू नये किंवा काही अपघात होऊ नये म्हणून पुरातत्व खात्याने या खोल्या बंद करून ठेवलेल्या आहेत। येथून आपण तटबंदीच्या बाजूच्या सज्जाचे निरीक्षण करायला पोहोचतो। येथून आपल्याला अतिशय सुंदर विहंगम दृश्य दिसतं। पन्हाळा किल्ल्याच्या बाजूला असलेल्या दरीमधली विविध छोटीखानी गावं, त्याचबरोबर पन्हाळ्याच्या बाजूलाच असलेला पावनगड किल्ला देखील आपण पाहू शकतो। विजापूरच्या आदिलशाही कालखंडामध्ये येथील मुख्य सुभेदाराच्या राजकीय भेटींची जागा असल्यामुळे अतिशय सुंदर इस्लामी पद्धतीचं नक्षीकाम या सज्जा कोठीच्या छतावर करण्यात आलेलं आपण पाहू शकतो। आदिलशाहीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असं सांगण्यात येतं की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट देखील ह्याच कोठीत झालेली होती आणि याच्या पुढे ताराबाई महाराणी साहेब, राजाराम महाराज आणि त्याच्या पुढे कोल्हापूरच्या करवीर संस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा राजकीय भेटी ह्याच सज्जा कोठीने पाहिलेल्या आहेत। आता सज्जा कोठीचं हे संपूर्ण आपण दर्शन केलं। येथून परत या अरुंद बोळातनं आपण पुढच्या स्थलदर्शनाकडे जाण्यासाठी निघूया। तत्पूर्वी ह्या अरुंद बोळातल्या या छोट्याशा खिडकीतनं आपल्याला जे इंग्रजांच्या काळात या सज्जा कोठीला जोडून विश्रामगृहाची रचना कशी केली गेली ते देखील पाहता येतं आणि इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात इतिहासाची कशी अक्षम्य हेळसांड झाली ते अनुभवता येतं। सज्जा कोठीच्या इमारतीचं दर्शन करून बाहेर पडल्यावर आपल्याला सज्जा कोठीच्या इमारतीजवळच एक छोटेखानी इमारत दिसते। काही स्थानिक लोक ह्याला दारुगोळ्याचं कोठार म्हणून देखील संबोधतात, पण प्रत्यक्षात पाहता ह्या इमारतीची रचना बघून असं वाटतं की हे दारुगोळ्याचे कोठार नसावे, कारण सामान्यपणे दारुगोळ्याच्या कोठाराची दरवाजे जे असतात ते अतिशय लहान असतात आणि तिथे झुकून जावं लागतं।
ह्या इमारतीचा दरवाजा किती प्रशस्त आहे हे तुम्ही बघूच शकत असाल। त्याचबरोबर जेव्हा आपण हे विचार करतो की सज्जा कोठीसारखी महत्त्वाची राजकीय गाठभेटींची जी इमारत आहे त्याच्या इतक्या जवळ दारुगोळ्याचं कोठार अस्तित्वात नसावं। तसंच याच्या छतावर जाण्यासाठी देखील काही शिड्यांची रचना आहे। दारुगोळ्याच्या कोठाराच्या जवळ अशी रचना कधीच नसते। त्याचबरोबर त्याच्या पाठी देखील एक प्रचंड मोठा प्रशस्त दरवाजा चिणलेल्या स्वरूपात दिसतो। एकंदरीत ही सर्व रचना पाहता हे दारुगोळ्याचे कोठार असावे असे वाटत नाही। अर्थात ह्याचा काही लिखित पुरावा आम्हाला आमच्या पन्हाळगड मोहिमेच्या रिसर्च करतेवेळी सापडला नाही। ह्यासंबंधी कोणाला अधिक काही माहिती असल्यास त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावी। त्यामुळे आमच्या रसिक इतिहास प्रेक्षकांना देखील मदत होऊ शकेल। आता ह्याच्या पुढे आपण परत एकदा इतिहासाच्या पानात वळूया आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडापुढे छत्रपती राजाराम महाराजांचा पन्हाळ्याशी इतिहासाचा संबंध कसा आला होता ते पाहूया। ह्या सर्व घटनांमुळे मोगलांसाठी दख्खन प्रांतात विजयाचे वातावरण असते, पण मराठ्यांचे मात्र महत्त्वाचे किल्ले जसे राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड हे मोगलांच्या स्वाधीन झालेले असतात। खुद्द रायगडाच्या राजधानीला फास बसलेला असतो। छत्रपती परागंदा झालेले असतात, पण राजारामांना पन्हाळ्याचा खंबीर आधार मिळतो। तेथून मराठ्यांच्या फौजांचे नियंत्रण करून संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण असे पराक्रमी मराठा वीर मोगल फौजांवर तुटून पडतात। संताजी, मालोजी, बहिर्जी घोरपडे व विठोजी चव्हाण मोठ्या धाडसाने खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हमला करून त्याच्या राहत्या तंबूचेच कळस कापून आणतात। पन्हाळ्यावर छत्रपती राजाराम महाराज या शूरवीरांचा सत्कार करतात। संताजी घोरपडे यांना ममलकतम मदार म्हणजेच स्वराज्याचा आधारस्तंभ, धनाजी जाधव यांना जयसिंगराव, विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर अशा पदव्या देतात। पन्हाळ्यावरच झालेल्या महत्त्वाच्या दरबारात रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, खंडो बल्लाळ चिटणीस, कृष्णाजी अनंत सभासद, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण, मानाजी, रूपाजी असे सर्वजण सुरक्षिततेसाठी छत्रपती राजारामांनी जिंजीच्या दुर्गात जावे असा सल्ला देतात। जिंजीला जाण्यापूर्वी राजाराम महाराज स्वराज्याची व्यवस्था पन्हाळा किल्ल्यातूनच घोषित करतात। रामचंद्रपंत अमात्य यांना हुकुमतपणा हे पद देतात। संताजी घोरपड्यांना त्यांच्यासोबत ठेवतात आणि त्यांच्यावर पन्हाळा, विशाळगड, दक्षिण कोकणची जबाबदारी देतात। धनाजी जाधव व शंकराजी नारायण पंत सचिव यांना पुणे, मावळ, उत्तर कोकणाची जबाबदारी दिली जाते। अशा सर्व महत्त्वाच्या घटना पन्हाळा किल्ल्यावर असलेल्या दरबारातूनच घोषित होतात। ह्यावरूनच जेव्हा रायगड पडतो, राजगड, सिंहगडासारखे किल्ले देखील मोगलांच्या स्वाधीन होतात, तेव्हा देखील खंबीरपणे पन्हाळा किल्ला मराठा राज्याचा आधारस्तंभ बनून मराठ्यांच्या शत्रूशी कसा झुंजतो ते आपल्याला दिसून येते। नोव्हेंबर 1689 साली शेख निजाम मुकर्रब खान मोगल सेनापती राजारामांच्या पाठलागावर पन्हाळ्यावर चालून येतो। संताजी घोरपडे व धनाजी जाधव त्याच्याशी लढून त्याला माघार घ्यायला भाग पाडतात व या युद्धात खासा शेख निजाम संताजी घोरपडे यांच्याकडून जबर जखमी होतो। याच्याच पुढे संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे बंधू खुद्द औरंग्याच्या छावणीवर चालून जाऊन औरंग्याच्या राहत्या शामियानाचे सुवर्ण कळस तोडून आणतात। तसेच पुढे रायगडाच्या मोगली वेढ्यावर हमला करून जुल्फिकार खानाच्या वेढ्यावर लढाई होऊन त्याचे 5 हत्ती देखील लुटतात। याच दरम्यान फलटण भागात धनाजी जाधव, रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांचा धुवाधार पराभव करतात। 1690च्या सुरुवातीपासून मराठे जिकडे जमेल तिकडे मोगलांना विरोध करायला सुरुवात करतात। संताजी व धनाजी एकत्रितपणे म्हसवडजवळ लुफ्तुल्ला खानाचा पराभव करतात। दक्षिणेत जिंजीपासून ते उत्तरेत पन्हाळा, विशाळगडपर्यंत जवळजवळ 1200 किलोमीटर परिसरात विशाल आघाडी उघडून पाशवी मोगली बळ कसे विखुरले जाईल ह्याकडे मराठे लक्ष देतात। यातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसते
की त्यांनी त्यांच्या काळामध्येच कधी ना कधीतरी मोगल येऊन मराठ्यांवर हमला करतील तेव्हा त्यांचे बळ विखुरले जावे म्हणून पार तामिळनाडूमधला जिंजी किल्ला देखील जिंकून ठेवला होता। तोच ते छत्रपती शिवाजी महाराज स्वतः स्वर्गवासी झाल्यानंतर अवघ्या 15 वर्षातच मराठा राज्याच्या कामी आला। या प्रचंड लढायांच्या काळातच शेवटी मोगल मात्र 1690च्या अखेरीस पन्हाळा किल्ला जिंकतात आणि पहिल्या प्रथम पन्हाळा हा मोगल साम्राज्याचा भाग बनतो। पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत। पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत। हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा, ही आमची नम्र विनंती। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।